नमस्ते, मी गणेश खेडकर सुभाष अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण जी ग्रुप सी ची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्यातले आज आपण चौथ्या टेस्ट मधल्या करंटचे जे क्वेश्चन आहेत त्याचे डिस्कशन पाहणार आहोत. आपल्या करंटच्या क्वेश्चनचा नंबर फिक्स आहे 66 ते 80 या दरम्यानचे क्वेश्चन आपले आहेत. ठीक आहे. आपल्या एकूण 8 टेस्ट मध्ये आपण जर बघितलं तर आता जी चौथी टेस्ट आहे आपण सगळे क्वेश्चन याच हिशोबाने घेतलेले आहेत की प्रिव्हियस इयर मध्ये तुमच्या ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेला, हे पण लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न वेगळे आणि मुख्य परीक्षेला जाणारे वेगळे असतात. आपण पूर्व परीक्षेच्या सगळं म्हणजे अगदी 1 जून पर्यंतची जी काही परीक्षा झाली 2025 ला त्यापर्यंतच्या सगळ्या पेपरचं अनालिसिस करूनच हे क्वेश्चन तयार केलेले आहेत. इव्हन आता सगळ्यात रिसेंटची परीक्षा जर म्हटलं ती जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे तिचाही आपण विचार केलेला आहे आणि तुमचे पेपर तयार करताना मग त्या हिशोबाने क्वेश्चन काढलेले आहेत. सगळे क्वेश्चन हे प्रिव्हियस इयर बेसिसवरच काढलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करताना खूप फायदा होईल. क्वेश्चन पण तयार करताना आपण मल्टी स्टेटमेंट घेतलेले आहेत, वन लाइनर घेतलेले आहेत, काही ठिकाणी जोड्या जोडवा घेतलेल्या आहेत. ज्याप्रमाणे आयोग विचारतो त्या सगळाच स्टँडर्ड मेंटेन करायचा आपण प्रयत्न केलेला इथं पाहता येतो. आता वन लाइनर क्वेश्चन आहेत, त्या वन लाइनर क्वेश्चनवर तेवढंच विचारलं जाऊ शकतात किंवा एखादे 2 इतर सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, पण त्यांचंही प्रमाण वन लाइनरच असणार आहे. मग आपण त्या हिशोबाने त्याचं डिस्कशन करतो. चलो, आज आपण पहिला क्वेश्चन सुरू करूया. 66 नंबरचा क्वेश्चन आहे. भारतातलं पहिलं संविधान संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे हे विचारलेलं आहे. 2 ठिकाणं महाराष्ट्रातले आहेत, 2 हरियाणा मधले पाहता येतात. ठीक आहे. नागपूर, पुणे, सोनीपत आणि गुरुग्राम. आता हे जर पर्याय पाहिले तर प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला काहीतरी हिंट आहे. नागपूर का चर्चेत दिले किंवा पर्यायामध्ये का दिलेलं आहे? कारण तिथं जे आपली प्रस्तावना आहे किंवा प्रिॲम्बल आहे त्या प्रस्तावनेचं पार्क सुरू केलेलं आपल्याला पाहता येतं आणि तशा स्वरूपाचं ते पहिलं आहे. आपले सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आपल्याला पाहता येतं. पुणे का महत्वाचं आहे पर्यायामध्ये? कारण संविधान उद्यान किंवा संविधान भवन हे पुण्यामध्ये सुरू होताना आपल्याला पाहता येत आहे. प्रत्येक पर्यायामध्ये पुन्हा एक स्टेटमेंट आपल्याला पाहता येते की ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुरुग्राम मुद्दामच टाकलेला आहे. सोनीपत पर्याय, इथं उत्तर काय आहे आपलं? पर्याय क्रमांक 3 सोनीपत हे पाहता येतं. सोनीपत मधलं जे ओपी जिंदाल युनिव्हर्सिटी आहे त्या ओपी जिंदाल युनिव्हर्सिटीनं हे संविधान संग्रहालय सुरू केलेलं आपल्याला पाहता येतं. तुम्हाला माहितच आहे यावर्षी आपल्या संविधान स्वीकारण्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याही कारणानं हे सगळं चर्चेत आलेलं आपल्याला पाहता येतं. याचं उद्घाटन ओम बिर्ला जे आपले लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेलं आपल्याला पाहता येतं. मग नागपूर लक्षात ठेवा, पुणे लक्षात ठेवा आणि सोनीपत तर आपण प्रश्नामध्येच घेतलेलं आहे. पॉसिबल क्वेश्चन काय आहेत तिथे पॉसिबल क्वेश्चन सुद्धा मग अटेम्प्ट करण्यासाठी मग आपण या पद्धतीनं स्ट्रक्चर तयार करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला यापूर्वी पण म्हटलेलं आहे. आता तुमच्याकडे सगळ्यांकडे या पेपरची हार्ड कॉपी असणार आहे. ज्यांच्याकडे हार्ड कॉपी आहे त्यांनी काय करायचं? आता या प्रश्नासंदर्भातलं आता 3 पॉसिबल क्वेश्चन आपण इथंच पाहिलेले आहेत. हा आपला पहिला, नंतर नागपूर आणि पुण्याचा पाहिलेला आहे. याच्या पलीकडं जर संविधानासंदर्भातलं या वर्षभरातलं काही महत्वाचं तुमच्याकडे माहिती असेल तर ती या प्रश्नाच्याच भोवती लिहून ठेवा. हार्ड कॉपी जिथे असेल ना तिथंच लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भात काहीही प्रश्न आला तर तुमची सर्व माहिती एकत्रितच असल्यामुळं तुम्हाला ती रिकॉल करायला सोपं जाणार आहे. असं प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत करणं आपल्याला अपेक्षित आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. किती लोकांचा बरोबर आला हा प्रश्न? छोटस चुकवलेलं आपल्याला पाहता येतं. इथं आपल्याला योग्य पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. IPL 2025 स्पर्धेसाठीचा लिलाव सौदी अरेबियामध्ये झालेला आहे. सौदी अरेबियामधल्या जेद्दाह या शहरात हा लिलाव झालेला आपल्याला पाहता येतो. मुद्दामच दिलेला आहे कारण जनरली आपल्याला वाटतं लिलाव भारतात होतात, असं काही नाहीये. ते भारताच्या बाहेर पण होतात म्हणून मुद्दाम ते स्टेटमेंट दिलेलं आहे. ऋषभ पंत
हा सर्वाधिक महागडा प्लेयर ठरलेला आपल्याला पाहता येतो. आणि ऋषभ पंतला पंजाब किंग्स संघाने करारबद्ध केलेलं आपल्याला पाहता येतं. असे 3 स्टेटमेंट विचारलेले आहेत. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, ठीक आहे. आता ऋषभ पंत सर्वाधिक महागडा ठरलेला आहे, बरोबर आहे. ऋषभ पंतला 27 कोटी रुपयामध्ये करारबद्ध केलेलं आपल्याला पाहता येतं. 27 कोटी. ऋषभ पंत, आता ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांना माहित असेल की कार ऍक्सिडेंट झालेला होता आणि अतिशय दुर्दैवी घटनेमध्ये पाय वगैरे फारच फ्रॅक्चर झालेले होते. त्याच्यानंतर तो रिकव्हर होऊन इथपर्यंत आलेला आहे. ते भारीच गोष्ट आहे, ती पाहता येते आपल्याला. पण त्यांना पंजाब किंग्जनं घेतलेलं नाही, तर लखनौ सुपर जायंट्सनं घेतलेलं आपल्याला पाहता येतो. जो लखनौचा संघ आहे त्यांनी विकत घेतलेलं किंवा करारबद्ध केलेलं आपल्याला पाहता येतं. क स्टेटमेंट चुकीचं आहे. क स्टेटमेंट चुकीचं पाहता येतं. क स्टेटमेंट चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. मग पंजाब किंगनं श्रेयस अय्यरला घेतलेला आहे. श्रेयस अय्यर 2 नंबरचा महागडा खेळाडू आहे. 26.75 करोड रुपये इतकं रकमेमध्ये करारबद्ध केलेलं पाहता येतं. आता या घटनेमध्ये आता विचारलं काय जाईल, ऋषभ पंत आणि संघ लखनौ सुपर जायंट्स. यापूर्वी या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर आता या वर्षाच्या लिलावामधलं वैशिष्ट्य आहे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी हा 13 वर्षाचा खेळाडू आहे आणि त्याला 1.1 करोडला विकत घेतलेला आहे. ती बाकीची फॅक्ट महत्वाची नाही, पण वैभव सूर्यवंशी हा वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे सर्वात यंगेस्ट प्लेयर आहे जो IPL खेळतोय आणि कुठल्या तरी संघाने करारबद्ध केलेला आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीवर पण विचारलं जाऊ शकतं. यावर्षी वैभव सूर्यवंशी महत्वाचे आहेत, ऋषभ पंत महत्वाचे आहेत आणि वैभव सूर्यवंशी महत्वाचे आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. मग पुन्हा या IPLच्या लिलावात आता मग परदेशी महागडा खेळाडू कोण आहे, एखादं स्टेटमेंट विचारलं तर विचारलं जाऊ शकतं. पण जनरली ते काय विचारतात की सर्वाधिक महागडा कोण आहे आणि कोणत्या संघाने करारबद्ध केलेला आहे. आणि फार फार तर याच्यात गेले तर वैभव सूर्यवंशीकडे जाऊ शकते. 13व्या वर्षी म्हणजे अतिशय तरुण वयामध्ये IPLच्या हिस्ट्री मधले सर्वात तरुण प्लेयर म्हणून बघितलं जातं. क्लिअर. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 68 नंबरचा क्वेश्चन आहे. अयोग्य पर्याय निवडा असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार भारतातला बालकासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे. ठीक आहे, मला वाटते बहुतेक लोकांनी पहिलं स्टेटमेंट योग्य दिलं असेल. काही लोकांना वाटत असेल की राष्ट्रपतींच्या नावाचा जो पुरस्कार आहे तो सर्वोच्च आहे, तर तसं नाहीये. तर हाच पुरस्कार सर्वोच्च आहे. पहिलं स्टेटमेंट योग्य आहे. आता दुसरं स्टेटमेंट पाहूयात. 5 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते. इथं काही लोकांनी ते चूक दिलेलं असू शकतं. वयोगटाच्या बाबतीत काही लोकांचं कन्फ्युजन झालेलं असू शकतं. काही लोकांना 18 वाटणार नाही, काही लोक 14 म्हणू शकतात, ते पण आहे. परंतु हे पण स्टेटमेंट आहे, म्हणून याच्यातले दोनही स्टेटमेंट योग्य असणारा पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आपल्याला पाहता येतं. हा जो पुरस्कार आहे महिला आणि बाल कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं दिला जातो. पुरस्काराचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते होत असतं, हे लक्षात ठेवा. भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे. 5 ते 18 वयोगटातल्या मुलांना दिला जातो. 7 वेगवेगळ्या श्रेणी आहेत. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स असेल, समाजसेवा असेल, साहस असणार आहे, इनोव्हेशन आहे, आर्ट अँड कल्चर आहे, असे वेगवेगळ्या 7 श्रेणी आहेत. आणि या 7 श्रेणीमध्ये मागील 2 वर्षामध्ये लक्षात ठेवा डेडलाईन कितीची आहे, 2 वर्षाची डेडलाईन आहे. मागील 2 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामगिरी विचारात घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी मॅक्सिमम 25 दिले जातात. तो पुरस्कार वाढवण्याची पण चान्सेस असतात, पण जनरली 25 दिले जातात. आता या वर्षीचा जो रिसेंटचा पुरस्कार आहे तो 19 लोकांना दिलेला आहे. आता पॉसिबल प्रश्न काय आहे ते पाहूयात. तर यामध्ये ब्राह्मणे नावाचा एक मुलगा आहे, त्याला मरणोत्तर पुरस्कार दिलेला आपल्याला पाहता येतो. ब्राह्मणे, लास्ट नेम ब्राह्मणे आहे, फर्स्ट नेम विसरलं मी. आणि नंतर 2 मुली आहेत, करीना थापा
करीना थापा हे अमरावतीचे आहेत. एका घरात आग लागलेली होती आणि मग त्या आगीमध्ये त्यांनी आत जाऊन ते सिलेंडर वगैरे बंद केलं आणि त्यामुळे जवळपास 70 लोकांचे जीव वाचले होते. त्यामुळे करीना थापा यांना पुरस्कार दिलेला आहे, आपले अमरावती इथले, महाराष्ट्रातले. ठीक आहे. आणि पॉसिबल जे आहे केया हटकर या दिव्यांग आहेत आणि त्यांच्या काही कामगिरीसाठी त्यांना आर्ट अँड कल्चर मध्ये हा पुरस्कार दिलेला आपल्याला पाहता येतो. त्यांचे 2 पुस्तकं आहेत. एक आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल जो शब्द आहे ना, त्या इम्पॉसिबल शब्दाला त्यांनी आय एम पॉसिबल असं केलेलं आहे. या नावाचं पुस्तक आहे त्यांचं. आणि डान्सिंग ऑन व्हील्स, डान्सिंग, ठीक आहे मराठीत लिहितो, डान्सिंग ऑन माय व्हील्स, दिव्यांग आहेत, व्हीलचेअरवर असतात. हे 2 पुस्तकं आहेत. तर मला वाटतं यावर्षी जास्त करून विचारला जाईल केया हटकर यांच्या संदर्भातला. केया हटकर यांच्यावर विचारला जाऊ शकतो. डान्सिंग ऑन व्हील्स त्यांचं पुस्तक पण विचारलं जाऊ शकतं. आणि आय एम पॉसिबल, इम्पॉसिबलचा जो शब्द आहे त्यांनी आय एम पॉसिबल असं पुस्तक लिहिलेलं आहे. हे 2 पुस्तकं आहेत. आर्ट अँड कल्चर मध्ये त्यांना दिलेलं आहे. करीना थापांना अमरावतीचे आहेत, त्यांना साहसासाठी दिलेला आहे. आणि ब्राह्मणे जे आहे त्यांना मरणोत्तर दिलेलं आहे. असे 3 पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. मी मुद्दाम फक्त महाराष्ट्राचे घेतलेले आहेत, आपल्याला त्यांच्या संदर्भात विचारलं जाण्याची शक्यता असते म्हणून. ठीक आहे. कोणाला काय अडचण? मग या पुरस्काराविषयीची सर्व माहिती इथं लिहून ठेवणं अपेक्षित आहे. सर्व म्हणजे जी विचारली जाऊ शकते. आता हे ठरवणार कसं, तर मागील वर्षाच्या प्रश्नाचं अनालिसिस करून आपण ते स्ट्रक्चर ठरवू शकतो. लक्षात आलं? ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं इथं उत्तर आहे. 69 नंबरचा प्रश्न खूपच चर्चेत होता, महत्वाचा आहे. ग्रुप बी, ग्रुप सी कुठं ना कुठे विचारला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या अँगलनी सुद्धा जिओग्राफी मध्ये विचारला जाऊ शकतो. कारण हा अहवाल जो आहे तो गव्हर्नमेंट कडून रिलीज होतो आणि जवळपास 2 वर्ष, हा दर 2 वर्षांनी रिलीज होणार आहे. आणि त्याची आकडेवारी ऑथेंटिक असते, त्यामुळे याच्यावर अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. जसं सेन्ससवर 10 वर्ष प्रश्न विचारले जाऊ शकतात. राज्यसेवेला 4-5 प्रश्न विचारले त्यांनी 11च्या सेन्ससवर. मग पुन्हा हा त्यातला एरिया आहे की जो विचारला जाऊ शकतो. 69 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. पहिलं स्टेटमेंट काय दिलंय? 18वा प्रश्नातच मेन्शन केलंय 18वा, म्हणजे पहिली फॅक्ट दिलेली आहे. भारतीय वनस्थिती अहवाल 2023चा सर्वाधिक वनक्षेत्र क्षेत्रफळानुसार असणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक आहे. पुन्हा पहा, याच्यामध्ये 4 फॅक्ट पाहतात. पहिलं 18वा आहे, दुसरं वर्ष दिलेलं आहे, तिसरं क्षेत्रफळानुसार, कशानुसार विचारले, एरिया वाईज विचारलंय का प्रमाणावाईज विचारलंय, आणि चौथी फॅक्ट आहे महाराष्ट्राचा 5वा नंबर आपल्याला पाहता येतो. मग यामध्ये पाहिलं तर बाकी सगळंच बरोबर आहे, म्हणजे पूर्ण वाक्यच बरोबर आहे. पण पहिलं कोणतं आहे तर मध्य प्रदेश, लक्षात ठेवायचं. दुसरं अरुणाचल प्रदेश हे विचारलं जातं. महाराष्ट्राचा 5वा नंबर आहे, पण मग इतर कोणते नंबर आहेत ते माहिती असलं गरजेचं आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला त्यांनी विचारलंय अयोग्य काय आहे हे महत्वाचं आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर. बी पाहूयात. याच अहवालानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या पैकी वन क्षेत्राचं सर्वाधिक प्रमाण मिझोरम या राज्यामध्ये आहे. आता राज्याचा विचार केला तर मिझोरम मध्ये आहे जवळपास 85% पेक्षा जास्त. मिझोरमचा जो एरिया आहे, म्हणजे राज्याचा जो एरिया आहे त्याच्या 85% पेक्षा जास्त एरियामध्ये आपल्याला फॉरेस्ट पाहता येतं. त्यामुळे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. पण ओव्हरऑल विचारलं, देशाचा जर विचारलं तर लक्षद्वीप मध्ये जवळपास 92% एरियावर फॉरेस्ट आपल्याला पाहता येतं. नॉर्थ ईस्ट मधल्या बहुतेक राज्यामध्ये आपल्याला पाहता येतं, त्यातल्या बहुतेक राज्यामध्ये 75% वर आहे आणि काही राज्यामध्ये 65% वर आहे. म्हणजे 65% वर नॉर्थ ईस्ट मधल्या प्रत्येक राज्यामध्ये फॉरेस्ट कव्हर एरिया पाहता येतो. त्यांच्या एकूण एरियाच्या किती प्रमाण तर 65%, ऍव्हरेज आपण 65% कन्सिडर करू. पण बहुतेक राज्यामध्ये 75% वर आहे, हे लक्षात ठेवा. आता तिसरं स्टेटमेंट, हा द्वैवार्षिक अहवाल आहे. सर्वप्रथम 1987 ला प्रकाशित करण्यात आला, तर हेही बरोबर आहे.
दर 2 वर्षांनी रिलीज होतो आणि 1987 ला आहे. मग या वर्षीचा जो आहे 2023चा तो 18वा आहे. मग स्टेज स्टेटमेंट आपल्याला बरोबर पाहता येतं. आता चौथं स्टेटमेंट जे आहे, या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये वन क्षेत्राचं सर्वात कमी प्रमाण टक्केवारी कंसात एक्सप्लेन केलं आहे ऍज अ पर्सेंटेज वाईज मुंबई शहरामध्ये आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पर्याय क्रमांक जो ड आहे तो चुकीचा आहे. तर इथं लक्षात ठेवा, पर्सेंटेज वाईज बघितलं तर लातूर 1 नंबरला आहे. लातूरमध्ये 0.22%, 0.22% इतकं प्रमाण आहे लातूरच्या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर मुंबई शहरामध्ये एरिया वाईज फार कमी आहे. एरिया वाईज बघितलं तर मुंबई शहरामध्ये आहे आणि पर्सेंटेज वाईज बघितलं तर लातूरमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आता महाराष्ट्राची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये एरिया आणि पर्सेंटेज दोन्हीमध्ये गडचिरोली 1 नंबरला आपल्याला पाहता येतं. मग सिंधुदुर्गचा नंबर लागतो पर्सेंटेज मध्ये, एरियामध्ये रत्नागिरीचा नंबर लागतो, हे लक्षात ठेवा. मग रायगड आहे, अमरावती आहे, चंद्रपूर आहे. मग काही ठिकाणी गोंदिया आपल्याला पाहता येतं. हेच जिल्हे आहेत कोणते? गडचिरोली नंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोंदिया. आणि याच्यातला वेगळे 2 जिल्हे आहेत अमरावती आणि चंद्रपूर. पर्सेंटेज वाईज मध्ये ते आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. अशा प्रकारे मग याच्यामध्ये या अहवालामध्ये आपण देशाचंही पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्राचं पाहिलेलं आहे. पर्सेंटेज आणि एरिया दोन्हीमध्ये गडचिरोली पहिला आहे आणि पर्सेंटेज मध्ये सर्वात कमी लातूरमध्ये आहे, एरियामध्ये सगळ्यात कमी मुंबई शहर आहे, हे लक्षात ठेवा. मग याच अहवालामध्ये खारफुटीचा अहवाल आपल्याला पाहता येतो. खारफुटी जे मॅनग्रुव्ह आपण म्हणतो, तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मॅनग्रुव्ह पाहता येतात. जवळपास 42% पश्चिम बंगालमध्ये पाहता येतात. या अहवालानुसार एकूण टक्केवारी बघितली, भारतामधले एकूण वनाचं पर्सेंटेज बघितलं ते 25.17% आपल्याला पाहता येतं. मग या अहवाला संदर्भात जे पॉसिबल क्वेश्चन आहेत ते सर्व आपण इथं डिस्कस केलेले आहेत. आलं लक्षात? एरिया वाईज पाहिलंय, पर्सेंटेज वाईज पाहिलंय, देशाचं पाहिलंय, आपल्या महाराष्ट्राचं पण पाहिलेलं आहे आणि खारफुटीचं पण पाहिलेलं आहे, टोटल प्रमाण पण पाहिलेलं आहे आणि अहवालाविषयीची वैयक्तिक माहिती पण पाहिलेली आहे. ठीक आहे. 69 नंबरचं प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला पाहता येतं. चलो पुढे जाऊयात. 70 नंबरचा क्वेश्चन, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे हे पाहता येतं. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात. तर काही लोक गुजरात लिहिण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्र आपल्याला पाहता येतं. जो 2023चा भारतीय साक्ष अधिनियम निर्माण झालेला आहे, त्या साक्ष अधिनियमनुसार असं ठरलेलं आहे, ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त, किती 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल त्यामध्ये फॉरेन्सिक चौकशी करणं अनिवार्य आहे, म्हणजे मॅन्डेटरी आपल्याला पाहता येतं. गुन्हा कोणता? 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा होऊ शकते अशा गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करणं हे मॅन्डेटरी आपल्याला पाहता येतं. आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं फॉरेन्सिक व्हॅन सुरू केलेली आहे यावर्षी जानेवारी 2025 मध्ये आपल्याला ते सुरू केलेलं पाहता येतं. आता याच्यावर आणखी 2 प्रश्न तयार होतात. एक, जगातलं पहिलं, नीट लक्ष द्या, जगातलं पहिलं फॉरेन्सिक विद्यापीठ गुजरातमध्ये आहे. 2009 ला आपल्याला ते झालेलं पाहता येतं. आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय नागपूरला. म्हणजे फॉरेन्सिक व्हॅन आपण पाहिलं, महाराष्ट्र पहिलं आहे. फॉरेन्सिक विद्यापीठ गुजरात पहिलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात फॉरेन्सिक विद्यापीठ कुठं होतंय? नागपूरवर. या संदर्भातले 3 क्वेश्चन पाहिले. शिवाय साक्ष अधिनियम मधली तरतूदही आपण पाहिलेली आहे. मग याच्यावर जे क्वेश्चन तयार होतात, माझं म्हणणं तेच आहे की या प्रश्नासंदर्भात जे काही पॉसिबल क्वेश्चन, आता तुम्ही जे काही रेफरन्स यूज करत असाल, कुणी वार्षिक म्हणजे इयरबुक रेफर करत असाल, कुणी मंथली रेफर करत असाल, तर मग या प्रश्नासंदर्भातली जी माहिती आहे ना, तुमच्या या पेपरच्या अनालिसिस मध्ये लिहून ठेवा.
वेगळीकडे लिहिणं म्हणजे ते कन्फ्युजन वाढतं. एकत्र बघितली की ज्यातले 4 पॉसिबल मुद्दे आहेत ते तुमच्या समोर येऊन जातात आणि त्यामुळे तुम्हाला ते रिकॉल करायला सोपं जातं. चलो पुढे जाऊयात. 71 नंबरचा क्वेश्चन आहे. पुढे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा आहे. ठीक आहे, ओके. 38व्या क्रीडा स्पर्धा आहेत. मोस्ट एक्सपेक्टेड मुद्दा आहे यावर्षी, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पहा, 38व्या राष्ट्रीय स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये उत्तराखंड मध्ये पार पडलेल्या आहेत. त्याचं नावच नॅशनल गेम्स आहे. ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आपण म्हणतो आपल्याला लक्षात यावं म्हणून, पण नॅशनल गेम्स म्हटलं जातं. अंतिम पदक तालिकामध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवलेला आपल्याला पाहता येतो. योग्य विचारलेला आहे, तर याच्यामधलं फक्त अ स्टेटमेंट योग्य आहे. आता थोडक्यात याची माहिती पाहू. ज्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत त्या 1924 ला सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच आता 2024 ला याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या पहिल्या स्पर्धा लाहोरला झालेल्या आहेत, हे पण लक्षात ठेवा. आता दर 2 वर्षांनी ह्या स्पर्धा होतात, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 38व्या कुठं झालेल्या आहेत? जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये उत्तराखंड मध्ये. तर उत्तराखंड मध्ये ह्या आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे, लक्षात ठेवा. उत्तराखंड मध्ये या स्पर्धा पहिल्यांदाच होत आहेत, हेही लक्षात ठेवा. अंतिम पदक तालिकेमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवलाय. तर या स्टेटमेंटला थोडेसे वेगवेगळे अँगल आपल्याला पाहता येतात. अंतिम पदक तालिकेमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला, तर हे चुकीचं आहे. कसं? आता पहा, मी नीट सांगतो, लक्ष द्या. महाराष्ट्राने एकूण 201 मेडल मिळवलेले आहेत. किती मिळवलेत? 201. आणि 200 पेक्षा जास्त मेडल मिळवणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, हे पण लक्षात ठेवा. शिवाय सर्वोत्कृष्ट राज्याचा जो करंडक असतो तो सलग 3ऱ्यांदा महाराष्ट्राने मिळवलेला आहे. या स्पर्धेमधला सर्वोत्तम राज्याचा जो करंडक आहे तो महाराष्ट्रानं सलग 3ऱ्यांदा मिळवलेला आहे. महाराष्ट्राने मेडल किती मिळवले? 201. परंतु तरी हे स्टेटमेंट का चुकीचं आहे? कारण आपल्याला माहित आहे जे मेडलची टॅली केली जाते ती अंतिम नुसार केली जात नाही, तर गोल्ड नुसार केली जाते. आणि याच्यामध्ये जे सेवा, जे आर्मीची विंग आहे सेवा, त्यांना सर्वाधिक मेडल मिळालेले आपल्याला पाहता येतात. त्यांचे टोटल 121 आहेत, परंतु गोल्ड सर्वाधिक मिळाल्यामुळं पहिला नंबर सेवाचा आहे आणि एकूण अंतिम मध्ये महाराष्ट्राचा 2रा नंबर आहे. लक्षात ठेवा, ह्या फॅक्ट मॅटर करणार आहेत. 38व्या स्पर्धा झालेल्या आहेत उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या 1924 ला पहिल्यांदा लाहोरमध्ये झालेल्या आहेत. दर 2 वर्षांनी आयोजित होतात, हेही आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि सर्वोत्तम राज्याचा करंडक महाराष्ट्रानं 3ऱ्यांदा मिळवलेला आपल्याला पाहता येतो, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यातल्या ज्या 39व्या आहेत 2027 ला होणार आहेत, त्या मेघालयला होणार आहेत. म्हणजे पॉसिबल जो काही क्वेश्चन आहे तोही आपण बघून ठेवलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीनं या प्रश्नासंदर्भातलं जे जे पॉसिबल एरिया आहे आपल्याला विचारला जाऊ शकतो तो सर्व आपण इथं कव्हर केलेला आहे. याच्या पलीकडं याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही, पण या मुद्द्यावर या वर्षी आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 72 नंबरचा क्वेश्चन आहे, 1 लाइनर क्वेश्चन आहे. यावर्षी आंध्र प्रदेशवर काही क्वेश्चन आला तर त्यातला एक हा क्वेश्चन असू शकतो. मनमित्र हा व्हॉट्सअप गव्हर्नन्स उपक्रम कोणत्या राज्य शासनानं सुरू केलेला आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. जे आता सगळ्या केंद्र सरकारच्या असू द्या किंवा राज्य सरकारच्या असू द्या, ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजना तुमच्या माझ्यासारख्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म यूज केलेला आहे. व्हॉट्सअपच्या मार्फत तुम्हाला सगळ्या त्या योजना पोहोचणार आहेत. असं करणारं कोणतं राज्य आहे? आंध्र प्रदेश.
मग मी बोलताना म्हटलं होतं की आंध्र प्रदेशवर क्वेश्चन विचारण्याची शक्यता यामुळे एक आहे, आणखीन एक कारण आहे, त्यांनी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 2 अपत्याचं धोरण ते रद्द केलेलं आपल्याला पाहता येतं. हे विचारलं जाऊ शकतं, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 2 अपत्याचं धोरण रद्द करणारं राज्य कोणतं आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशचा नंबर आपल्याला पाहता येतो. रिसेंटली आंध्र प्रदेशने केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात आहे, यावर्षी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आपल्याला पाहता येतात. नगर परिषद होईल, नगरपालिका, महानगरपालिका होतील आणि मग जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सगळ्या होतील. ठीक आहे. मनमित्र जे आहे ते आंध्र प्रदेशचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला पोर्टल किंवा असे जे काही प्लॅटफॉर्म असतात त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, म्हणून हा आपल्याला महत्वाचा एरिया आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. (73) नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस, इंग्लिश मध्ये पण देऊन ठेवलंय, व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे विचारलेलं आहे. आता पुन्हा एकदा याच्यावरचे जे पर्याय असतात त्या पर्यायावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कैलास सत्यार्थी यांचं दिया सलाई हे पुस्तक रिलीज झालेलं आहे, आत्मचरित्र आहे. आणि हे पुस्तक का महत्वाचं आहे, कोणत्याही नोबेल लॉरेटचं हिंदीमध्ये येणारं हे पहिलं पुस्तक आहे, म्हणजे मूळ भाषा हिंदी आहे, लक्षात ठेवा. कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे. त्या पाकिस्तानच्या ज्या आहेत सर्वात यंगेस्ट, त्यांच्यासोबत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे कैलास सत्यार्थींचं दिया सलाई आपल्याला पाहता येतं. बानू मुस्ताक तर महत्वाच्याच आहेत. आपण यावर्षी चर्चेत त्यांचं डिस्कशन केलं आहे. बुकर पुरस्कार मिळालेला आहे त्यांना हर्ट लॅम्प या पुस्तकासाठी. कन्नड भाषेमध्ये आलेला आहे, इंग्लिशमध्ये त्याचा हर्ट लॅम्प असा अनुवाद झालेला आहे. दुसऱ्या भारतीय आहेत, यापूर्वी गीतांजली श्री यांना मिळालेलं आपल्याला पाहता येतं. आणि याचं उत्तर दलाई लामा आपल्याला पाहता येतं. दलाई लामा यांचं हे पुस्तक आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. द्रौपदी मुर्मू हा मुद्दामही टाकलेला, त्यांच्या भाषणाचं एक पुस्तक आलेलं आपल्याला पाहता येते, त्यामुळे त्या चर्चेत आहेत. त्यांचं पुस्तक विचारण्याची शक्यता कमी आहे, पण मग त्यांचं नाव घेण्याचं कारण त्यांचं पुस्तक आहे. इथं एक तर बानू मुस्ताक तर खूपच महत्वाचे आहेत, आपण त्या पुरस्कारामध्ये आपण पाहिलेले आहे. पण कैलास सत्यार्थी विचारले जाऊ शकतात आणि दलाई लामा पण विचारले जाऊ शकतात. मग मुद्दाम दलाई लामांचं आपण इथं क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. 74 नंबरचा क्वेश्चन खूप जास्त चर्चेत होता, विरोधकांनी विरोध केलेला आहे, मीडियामध्ये चर्चेत आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे एखाद्या विधेयकावर आपल्याला एखादा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. वक्फ बोर्डाचं विधेयक आहे, त्याच्यावर पॉसिबल क्वेश्चन आहेत. मग आता हा 74 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विषयी योग्य पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. त्याचं पहिलं स्टेटमेंट पाहूया. या विधेयकाचा उद्देश डाव्या अतिरेकी संघटना यांच्या बेकायदेशीर कार्यवाही थांबवणे हा आहे. आता इथं होतं संघटना, पूर्वी याचा जेव्हा ड्राफ्ट आला होता, आता हा ऍक्ट झालेला आहे, हा कायदा मंजूर झालेला आहे, पण जेव्हा हे विधेयक होतं त्याच्यामध्ये व्यक्ती आणि संघटना असे 2 शब्द होते, व्यक्ती आणि संघटना, ज्याला नाही का आता अर्बन नक्सल वगैरे म्हटलं जातं, शहरी नक्सल. तर त्या विरोधामुळं व्यक्ती हे काढून टाकलेलं आहे, आता फक्त संघटना राहिलेला आहे, म्हणून मुद्दाम ते घेतलेला आहे. ब स्टेटमेंट आहे, याद्वारे दाखल होणारे गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरूपाचे आहेत. हे महत्वाचं आहे. एकदा तुमच्यावर या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला तर ते सिरियस ऑफेन्स मानला जातो. 2 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा याच्यामध्ये आहेत, शिवाय अजामीनपात्र आहे. त्यामुळे हे मुद्दाम घेतलेलं आहे. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, असा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आपल्याला विचारले योग्य, तर अ आणि ब हे 2 स्टेटमेंट योग्य आपल्याला पाहता येतात. क स्टेटमेंट चुकीचं आहे. महाराष्ट्र पहिलं नाही, तर महाराष्ट्र हे 5वं राज्य आहे, हे लक्षात ठेवा. मग पहिलं राज्य कोणतं आहे, तर छत्तीसगड.
छत्तीसगड हे पहिलं राज्य आपल्याला पाहता येतं, लक्षात ठेवा. मग ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा हेही राज्य आपल्याला पाहता येतात. महाराष्ट्र 5वं राज्य आहे. पहिलं राज्य विचारलं तर छत्तीसगड आपल्याला पाहता येतं. आता याच्यामध्ये जो आयओ असतो, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तपास अधिकारी, तो कमीत कमी PSI दर्जाचा अधिकारी असावा, ही एक तरतूद याच्यामध्ये आपल्याला पाहता येते. ठीक आहे. पॉसिबल जे काही विचारलं जाऊ शकतं ते 2 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. 75 नंबरचा क्वेश्चन तारखेवाईज विचारलेला आहे. दिनांक 16 मे 2025 रोजी तारीख पण विचारली. कोणते राज्य आपल्या स्थापनेचा 50वा स्थापना दिन साजरा करणार आहे? यापूर्वी एक प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या राज्याने आपल्या स्थापनेचा 80वा स्थापना दिन साजरा केलेला आहे? त्यावेळेस उत्तर ओडिसा होता. आणि राज्याच्या स्थापनेवर यापूर्वी क्वेश्चन आलेले आहेत. यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर अरुणाचल प्रदेश राज्याच्या स्थापना दिनाचा ब्रँड अँबॅसेडर कोण होता? त्यावेळेस संजय दत्त होता. तो प्रश्न आलेला आपल्याला पाहता येतो. असे प्रश्न विचारले जातात म्हणून मुद्दाम हा क्वेश्चन घेतलेला आहे. आता इथं 50वा वर्धापन दिन घेतलेला आहे. शिवाय यावर्षी आणखी 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते म्हणजे छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड या 3ही राज्याच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, हे लक्षात ठेवा. 1 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर 2000 तारखा पण देऊन ठेवल्यात मी तुम्हाला. छत्तीसगड 1 नोव्हेंबरला, उत्तराखंड 9 नोव्हेंबरला, झारखंड 15 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर म्हणजे बिरसा मुंडा यांची जयंती. 2000 हे राज्य स्थापन झालेले आहेत आणि यांना 25 वर्ष झालेले आहेत. मग यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथं उत्तर पाहूयात. मिझोरम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. तर पर्याय क्रमांक 4 हे सिक्कीम आहे. सिक्कीमच्या इतिहासावर एकदा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सिक्कीम हे चोग्याल घराण्याची तिथं सत्ता होती. चोग्याल हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते सुरुवातीला भारताचं सहाय्यक राज्य झालं. त्याच्यानंतर भारताचं संरक्षक राज्य झालेलं आपल्याला पाहता येतं. असोसिएट आणि याला प्रोटेक्टरेट स्टेट असं इंग्लिश मध्ये म्हटलं. ठीक आहे. आता हा सिक्कीम ज्यावेळेस पहिल्यांदा याच्या संदर्भातल्या 2 घटना दुरुस्ती पाहता येतात. सिक्कीम ज्यावेळेस भारतात विलीन झालं त्यावेळेस ते 22वं राज्य होतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यापूर्वी ज्यावेळेस सिक्कीम संरक्षक किंवा सहाय्यक राज्य होतं त्यावेळेस त्याची घटना दुरुस्ती जी आहे 35वी घटना दुरुस्ती होती. 35वी घटना दुरुस्ती आणि आर्टिकल 2A होतं. परंतु हे 2ही नंतर रद्द केलेले आपल्याला पाहता येतात आणि शेवटी 36व्या घटना दुरुस्तीनं सिक्कीम राज्याची स्थापना झालेली पाहता येते. मग पहा, सिक्कीमची जे घटना दुरुस्ती आहे तीही विचारली जाऊ शकते. 36वी घटना दुरुस्ती आहे. 16 मे 2025 ला 50वं राज्य झालेलं आहे. चोग्याल घराण्याची डायनेस्टी होती. आधी सहाय्यक राज्य होतं, नंतर संरक्षक राज्य झालेलं आपल्याला पाहता येतं. कितवं राज्य आहे? 22वं आहे. आणि भारतीय संविधानातल्या आर्टिकल 371F मध्ये सिक्कीम संदर्भातल्या काही तरतुदी आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. मग सिक्कीम मध्ये लोकसभेची 1 जागा आहे, राज्यसभेची 1 जागा आहे, विधानसभेच्या 32 जागा आहेत. मग हे सगळेच बेसिक आहे. मग आता तुम्हाला जॉग्राफी पण विचारली जाऊ शकते. सिक्कीम चर्चेत आहे ना, मग त्याच्या कुठल्याही अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे सिक्कीम यावर्षी एक्सपेक्टेड आहे. शिवाय मग मी हे 3ही राज्य तुम्हाला दिलेले आहेत. मग हे जे असे होतात 80, ओडिसाचे 80 वर्ष विचारलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे 25, 50, 100, 75 वगैरे वर्ष पूर्ण होणाऱ्या घटनेला आपल्याकडे आयोग विचारतात. तर म्हणून मग अशा आवर्जून गोष्टी पाहिल्या पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करत असाल, राज्यनिर्मिती हा टॉपिक आहे. त्या राज्यनिर्मितीच्या टॉपिक मध्ये मग राज्याच्या स्थापनेचा क्रम आणि मग निर्मितीचं वर्ष हे 2 गोष्टी आवर्जून कव्हर करून ठेवा. चलो नेक्स्ट क्वेश्चन 76 नंबरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन 2 प्रकारे विचारला जाऊ शकतो. पॉलिटीमध्ये तुम्हाला ज्या अंदाज समिती आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे लोकलेखा समिती आणि अंदाज समितीवर यापूर्वी आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. मग इथं पॉलिटीलाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता आपला करंटच्या अँगलनी काय प्रश्न येतो पाहूया.
भारतीय संसदीय अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे? जी अंदाज समिती आहे 1950 ला स्थापन केली आणि या वर्षी तिला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तिचं जे परिषद आहे ती महाराष्ट्राच्या विधानसभेची त्यांनी आयोजित केलेलं आहे आपल्याला मुंबईमध्ये. ठीक आहे, मुंबईमध्ये. आता इथं प्रश्नामध्ये भारतीय दिलेला आहे म्हणून नवी दिल्ली टाकलेला आहे. पटना यावर्षी बिहारमुळे चर्चेत होतं, गांधीनगर पंतप्रधानांचं आहे म्हणून त्याचे ऑप्शन टाकले होते, पण मुंबईमध्ये झालेला आहे आणि आपल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित या ठिकाणी होते. महाराष्ट्राच्या विधानसभेची काही समित्यांचं मध्यंतरी धुळ्यामध्ये काही प्रकार चर्चेत आलेले होते भ्रष्टाचारासंदर्भातले वगैरे, त्यामुळं सुद्धा या विधानसभेच्या समित्या चर्चेत आहेत. आणि मग पॉलिटीमध्ये सुद्धा लोकलेखा समिती आणि अंदाज समितीवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळं यांचा अभ्यास करा. महाराष्ट्राच्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न विचारला तर अंदाज समिती विचारली जाऊ शकते, लोकलेखा समिती आणि पंचायत राज समिती, महाराष्ट्राच्या पंचायत राज समितीवर पण प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत. मग म्हटलं ना, आपल्या करंटचा तोच फायदा आहे की आपल्याला बॅकग्राऊंडला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात इतर विषयाचे, तेही आपल्याला इथं चेक करता येतात. नेक्स्ट 77 नंबरचा क्वेश्चन आहे, वन लाइनरच आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच डिजिटल प्रवेश ऍक्सेस तुम्हाला मला जे इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी वापरता यावेत कोणत्या कलमाअंतर्गत मूलभूत हक्काचा फंडामेंटल राईटचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे खूपच महत्वाची गोष्ट आहे. कलम 19, 21, 21A यापैकी नाही तर कलम 21 मध्ये आपल्याला पाहता येतात. मग आता तुम्ही याच्यावर कलम 21 संदर्भातल्या ज्या काय तरतुदी आहेत, कोणते मूलभूत हक्क आहेत, झोपेचा हक्क आहे, शांततेचा हक्क आहे, डोंगराळ भागात रस्ता मिळण्याचा हक्क आहे, आरोग्याचा हक्क आहे, या सगळ्या संदर्भातल्या तरतुदी मग तुम्ही बघायला पाहिजेत, कारण सुप्रीम कोर्टाने फंडामेंटल राईट्सचा दिलेला आहे. त्यामुळं ते महत्वाचं पाहता येतं. विचारलं तर वन लाइनर असाच विचारला जाईल, अदरवाईज पॉलिटीमध्ये याच्यावर क्वेश्चन तयार होत आहे. 77 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या रेशीमला सिल्क, अहिंसा सिल्क असा किताब मिळालेला आहे, सरकारनं दिलेला आहे, गव्हर्नमेंटनं. तसर, मुगा, एरी, तुती. आपल्याकडे जनरली तुती वापरलं जातं, पण हे जे तसर, मुगा आणि एरी हे सिल्कचे प्रकार आहेत आणि त्यातल्या एरी सिल्कला अहिंसा सिल्क दिलेला आहे. त्याच्या निर्मितीमध्ये कुठल्याही प्रकारचं हिंसा वगैरे काही होत नाही किंवा कुणाला इजा होत नाही म्हणून त्याला हे दिलेलं आहे. ओडिसामध्ये पण आपल्याला हे सिल्क पाहता येतं, त्यामुळं वन लाइनर विचारला जाऊ शकतो म्हणून तो घेतलेला आहे. जास्त काही त्याच्यावर एरिया कव्हर होत नाही. 79 रिपोर्ट घेतलेला आहे आपण, एक इंडेक्स घेतलेला आहे, खूप महत्वाचा आहे. यापूर्वी याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, यावर्षी पुन्हा एक्सपेक्टेड आपल्याला आहे. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 विषयी अयोग्य पर्याय निवडा. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं अयोग्य, कारण तुमच्याकडं 60 मिनिटं आहेत आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यातही तुमचं जीकेचे जे 80 क्वेश्चन असतील ते 35 मिनिटांमध्ये, मॅथ रिडिंगचे 25 मिनिटांमध्ये. वेळेचं गणित तुम्हाला यामध्ये सर्वात महत्वाचं आहे. चलो प्रश्न पाहूयात. 2025 मध्ये भारताचं स्थान 131 आहे. टोटल 148 देश आहेत. 148 मध्ये आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं 131वा नंबर पाहता येतो. मागचा जो अहवाल होता, मागच्या अहवालामध्ये 2024च्या अहवालामध्ये देशाचा नंबर 129 होता. यावेळेस 131 झालेला आपल्याला पाहता येतोय, म्हणजे 2 अंकांनी घसरलेला आहे. बांगलादेश हा दक्षिण आशियामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा देश आहे. आता हे स्टेटमेंट मुद्दाम टाकले कारण आता प्रश्न काय चाललेला आहे, जागतिक लिंगभेद निर्देशांक आहे, जेंडर गॅप निर्देशांक ज्याला आपण म्हणतो, इंडेक्स म्हणतो. आता बांगलादेशमध्ये तिथल्या पंतप्रधानांना देश सोडावा लागलाय. रिसेंटली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे आणि मग या अहवालामध्ये तो दक्षिण आशियामध्ये सगळ्यात चांगली कामगिरी करणारा देश आपल्याला पाहता येतो, म्हणून ते मुद्दाम स्टेटमेंट दिलेलं आहे. पण हे बरोबर आहे. हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. आपल्याला एखादं स्टेटमेंट असंही विचारलं जातं, अहवाल कोण प्रकाशित करते. आणि फिनलंड हा देश सर्वात प्रथम क्रमांकावर आहे, तर फिनलंड नाही तर आइसलँड आहे.
आइसलँड हा देश आहे. अयोग्य विचारले, पर्याय क्रमांक 4 हे इथं आपलं उत्तर पाहता येतं. आता या अहवालासंदर्भात यापूर्वी विचारून झालेले आहेत, पुन्हा एक्सपेक्टेड आहेत. हा कोणत्या निकषावर दिला जातो? कोणत्या निकषावर दिला जातो? 4 निकष आहेत याचे. आर्थिक सहभाग आणि संधी, त्याच्यानंतर हा पहिला, हा दुसरा शिक्षण, तिसरा आरोग्य, आणि चौथा वेगळा आहे जरा, तो म्हणजे राजकीय सहभाग. महिलांचा जो राजकीय सहभाग आहे त्यामुळं आता ज्यावेळेस लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण लागू होईल त्यावेळेस या इंडेक्समध्ये आपलं रँक वाढण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदाच आपण 30% हक्काच्या जागा देतोय महिलांना, त्यामुळं हे वाढणार आहे. मागच्या वर्षीचं लोकेशन पोझिशन लक्षात ठेवा. भारताचं सध्याचं स्थान, आइसलँड पहिला आहे आणि सगळ्यात शेवटी पाकिस्तान पाहता येतो. ठीक आहे. आणि 4 निकष कशाच्या आधारे हा इंडेक्स रिलीज केला जातो, कोण करतंय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आपल्याला करतंय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन 80 नंबरचा. क्रिस्टी कॉव्हेंट्री, क्रिस्टी कॉव्हेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या, IOC म्हणतो आपण सोप्या भाषेत, पहिल्या महिला, पहिल्यांदाच महिला आहेत आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष झालेल्या आहेत, म्हणजे आफ्रिकन कंट्री मधल्या आहेत. तर त्या कोणत्या देशाच्या आहेत? IOC ची स्थापना 1894 ला झालेली आहे. स्वित्झर्लंड मधलं लुसाने या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. आता या वर्षी जी पॅरिस ऑलिम्पिक मागच्या वर्षी झालेली आहे त्यामुळे चर्चेत आहे. 1 जूनला जी परीक्षा झाली त्याच्यात तुम्हाला पॅरिस ऑलिम्पिकवर 2 क्वेश्चन आहेत. मग IOCच्या 1894 पासून म्हणजे जवळपास 130 वर्षामध्ये पहिल्यांदाच कोणीतरी महिला अध्यक्ष झाली. त्याच्यात ती आफ्रिका देशामधून येणारी पहिली महिला आहे. यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे हा मुद्दाम क्वेश्चन घेतलेला आहे. इजिप्त, झिम्बाब्वे, केनिया, दक्षिण आफ्रिका, तर त्या झिम्बाब्वेच्या आहेत, लक्षात ठेवा. 2004 आणि 2008 या दोन्ही ऑलिम्पिक मध्ये त्यांनी मेडल मिळवलेलं आहे, लक्षात ठेवा. त्या जलतरुण म्हणजे स्विमिंग मधल्या आहेत. जलतरणपटू आपल्याला त्या पाहता येतात, स्वतः प्लेयर आहेत त्या. आणि त्या झिम्बाब्वे या देशाच्या क्रीडा मंत्री पण आहेत. झिम्बाब्वे या देशाच्या क्रीडा मंत्री आहेत. मग याच्यावर आपल्याला 1894 IOC ची स्थापना, लुसाने हेडक्वार्टर, मग त्यांच्या वैयक्तिक माहिती, त्यांचा देश झिम्बाब्वे आहे, त्यातल्या क्रीडा मंत्री आहेत, स्वतः त्यांनी 2 वेळा ऑलिम्पिक मेडल जिंकलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं टेस्ट जी आपली चौथी टेस्ट आहे त्यातले करंटचे आपण 15ही क्वेश्चनचं डिस्कशन पाहिलेलं आहे. सर्व क्वेश्चन आपण ज्यावेळेस सेट करतो त्यावेळेस सगळे तुमच्या ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेचे PYQ पाहिलेले असतात, शिवाय इतरही परीक्षेचे जे रिसेंट महिन्यामध्ये झालेले आहेत, जेणेकरून आयोगाचा या वर्षभरातला ट्रेंड कळावा आपल्याला. एखाद्या विषयावर त्यांनी राज्यसेवेला विचारलाय तर मग तो क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता कमी असते. मग तो एरिया आपण थोडासा साईडला ठेवतो, त्याचं बेसिक कव्हर करतो, फार डिटेलमध्ये ते करणार आपण कव्हर करणार नाही. अशा पद्धतीने आपलं सगळंच हे टेस्ट पेपर आणि ते डिस्कशन असणार आहे. याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल. चालेल ना, आज आपण इथं थांबूया. थँक्यू.